नमस्कार मित्रांनो, खास करून नमस्कार ज्ञानराधाच्या ठेवीदारांनो. ते परभणे बियाणी ह्याचं घ्यायचं आहे आपल्याला, जिजाऊ ह्याचं पण घ्यायचं आहे आपल्याला. सध्या आपण ज्ञानराधाचं बोलू. ज्ञानराधाचे ठेवीदार असंख्य म्हणजे जवळजवळ 8 महिन्यापासून त्रस्त आहेत. आणि 2.5 दिवसापूर्वी आदरणीय सुरेश कुटे यांनी सांगितलं फंड रिफ्लेक्ट झाले, इकडून आले तिकडं आले, RBI ते तसले मोठे मोठे इंग्रजी शब्द. आणि आज सकाळपासून काल रात्री 3 वाजल्यापासून काही मेसेज व्हायरल होत आहेत. त्याच्यामध्ये काही ऑडिओ क्लिप पण आमच्याकडे पाठवल्यात ग्राहकांनी. तर हे नेमकं कसं आहे, फंड आले 2000 कोटी वगैरे याबद्दल. आणि हा आणखीन काही कुठे फेसबुक लाईव्हवर आलेलं नाही आहे. जसंच माझ्याकडे हे फंड ट्रान्सफर होतात त्या मिनिटाला मी तुमच्यासमोर येईल. आणखीन एक ते म्हणले होते सगळी फाईल SP साहेबाकडे देत आहे. दिली आहे का नाही, हे फंड येणार आहेत का नाही, याबद्दल आपल्याकडं कृती समितीतील सगळ्यात ॲक्टिव्ह मेंबर सचिन उबाळे आहेत. त्यांना आपण विचारून घेऊया. आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. सचिन भाऊ, आज पहाटे 3 वाजल्यापासून मेसेज व्हायरल होतो आहे की कुठेंचे फंड आले, 2000 कोटी रुपये आले वगैरे. या गोष्टीबद्दल थोडंसं ग्राहकांना स्पष्ट सांगा. नमस्कार. मी ज्ञानराधाच्या सर्व ठेवीदारांना लोकप्रश्नच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आज सकाळी पहाटे 3:30-4 वाजल्यापासून सोशल मीडियावरती काही मेसेज फिरत आहेत की कुटे ग्रुपमध्ये फंड्स आलेले आहेत आणि वाटप लवकर चालू होणार आहे. परंतु मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की असं जर काही झालं असेल, सोशल मीडियावरती जे मेसेज फिरत आहेत तर त्याचा खुलासा स्वतः कुटे साहेबांनी सर्व ठेवीदारांना पुराव्यानिशी व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून येऊन हातामध्ये पुरावा घेऊन तो जर ठेवीदारांना दाखवला तर ठेवीदारांचा याच्यावरती विश्वास बसेल. अच्छा, आता जर समजा फंड आलेत तर मग बँक का बंद? आत्ताच आमच्या एका प्रतिनिधी सांगितलं की माळेवेसची बँक बंद आहे. मग फंड आले तर बँका तर चालू करा. बँका त्यांच्या आज चालू पाहिजे होत्या, परंतु काही शाखा त्यांच्या मी माहिती घेतली असता बीड शहरातील काही शाखा चालू आहेत, काही शाखा बंद आहेत. त्या मॅनेजरांशी संपर्क साधला असता स्टाफचं कारण त्यांनी समोर दिलेलं आहे. स्टाफ नसल्यामुळं आज आम्ही ओपन नाही केलेलं आहे. ते फोनवरती संवाद साधतायत आणि त्यांनी प्रत्येक ठेवीदारांनी जर त्यांना विचारलं तर ते स्टाफचं कारण समोर येतं आहे. ते RBIचं ॲक्नॉलेजमेंट आणि क्लिअरन्स हे सगळं झालं असेल. RBIचं जे काही कुटे साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांनी जे मोठे मोठे शब्दप्रयोग वापरले, मी तेच तुम्हाला याच्या अगोदर सांगितले की त्यांनी याचा खुलासा बीड जिल्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील यांना, 8ही कलेक्टर यांना आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या जीवावरती ज्ञानराधा उभी राहिलेली आहे त्या माझ्या मायबाप कष्टकरी ठेवीदारांना पुराव्यानिशी त्यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून हे क्लिअर करावं की हा पेपर आहे, याच्यावरती आपलं पेमेंट आलेलं आहे, हे इथपर्यंत आलेलं आहे आणि इथं अडकलेलं आहे. आता तुम्ही या मीटिंगमध्ये कुटे साहेबांनी ज्या काही मीटिंग घेतल्या तर त्या मीटिंगमध्ये त्यांनी तुम्हाला जे पेपर्स दाखवले त्या पेपर्समधून काय ऑथेंटिसिटी वाटते? त्यांनी जे आमच्यासमोर पेपर मांडले होते ते बँक गॅरंटीचे पेपर होते. त्याच्यामध्ये SBI सारखी बँकेचा लेटर होतं, ICICI बँकेचं लेटर होतं. त्यानंतर बीडमधल्या काही वेंडर, त्यांचे जे वेंडर म्हणून जे काम करतात, वेंडर म्हणजे ते त्यांच्याकडं जे लोक काम करतात किंवा त्यांचे ज्यांनी आता सपोज तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांनी कंस्ट्रक्शन केलं असेल तर त्यांनी सिमेंट कुणाकडनं घेतलेलं आहे. त्यांचे जे काही फंक्शन झाले तर केटर्स म्हणून कुणी काम केलेलं आहे, लेबर्स म्हणून त्यांच्याकडे काम करतात, अशा व्यक्तींचे जे काही त्यांचे बँक गॅरंटीचे जे लेटर होते ते लेटर आम्हाला त्यांनी तिथं त्या मीटिंगच्या माध्यमातून दाखवलेले. नाही, ते दिव्यांग दास शर्मा वगैरे त्यांनी आम्हाला फार मदत केली, त्यांनी फॉरेनचे फंड आले, त्याचे काही लेटर होते का तिथं? त्याचे काही कागद होते? हा अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, विचारला. मिनवांट रिसर्च नावाची जी एक विदेशातली कंपनी आहे ती कंपनी यांना तो फंड्स अवेलेबल करून देण्याचं काम करते. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आमची त्यांच्याबरोबर मीटिंग झाली त्या मीटिंगला माझ्याबरोबर एक 10 ते 12 लोक होते. त्याच्यामध्ये कर सल्लागार लोहिया साहेब होते, ॲडव्होकेट होते आणि काही ठेवीदार होते. त्यावेळेस कुटेंनी 13 मिनिटाचा ऑडिओ कॉल मिनवांटाचे जे सर्व आहेत, शर्मा नावाचे जे गृहस्थ व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर आमचे लोहिया साहेब 13 मिनिटं ऑडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी चौकशी केली असता त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ज्ञानराधा किंवा द कुटे ग्रुप
द कुटे ग्रुपचं काम आम्ही फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रोसेसमध्ये आहे असं मिनवांटाचे सर्व यांनी आम्हाला त्यावेळी म्हणजे ते पाऊस चालू होतं त्या दिवशीची मीटिंग, थोडा पाऊस पावसाच्या अगोदरची आमच्या जवळपास कुटे साहेबांबरोबर 5 मीटिंग झाल्या. हो. 2 मीटिंग त्यांच्या एका शोरूमवरती झाल्या आणि 3 मीटिंग त्यांच्या MIDC मधल्या प्रोजेक्टवरती झाल्या. मीटिंगमध्ये माझ्याबरोबर अगोदर आम्ही 10 लोकच त्या ठिकाणी 2 मीटिंगला गेलोत, परंतु नंतरच्या ज्या 3 मीटिंग झाल्या त्या 3 मीटिंगला महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील प्रत्येक शाखेतील 2 किंवा 4 सदस्य ठेवीदार माझ्याबरोबर असायचे. तर प्रत्येकाचं मत आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत होतो, प्रत्येकाला बोलण्याची संधी होती. फक्त आम्ही तिथं एक आमची आचारसंहिता ठेवली होती की आपण प्रतिनिधित्व हे लाखो लोकांचं करतो, त्याच्यामुळं कुणीही वैयक्तिक प्रश्न मांडायचा नाही, हे आमच्यामध्ये आचारसंहिता होती. अच्छा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांना बोलू दिलं जात होतं. आमच्याकडे ज्यावेळेस ग्राहक म्हणतात त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला तिथं बोलू दिलं जात नव्हतं. त्यांचे बाउन्सर असायचे आणि ते बाउन्सर दुसऱ्याला बोलू देत नव्हते. नाही, ग्राहक म्हणून तिथं ऐका, आता प्रत्येकाला इच्छा असायची की आमच्याबरोबर तिथं यायचं आहे, परंतु काही गोष्टीचं आचारसंहिता असल्यामुळं आम्ही प्रत्येक शाखेतून 1 किंवा 2च व्यक्ती त्या ठिकाणी घेऊन गेलोत आणि माझ्याबरोबर जवळपास 50 ते 60 लोक हे 3 मीटिंगला त्या ठिकाणी हजर होते आणि प्रत्येक मीटिंग ही फेसबुक लाईव्ह केलेली आहे. 1-2 वेळेस पावसाचा व्यत्यय आल्यामुळं जो काही थोडासा गॅप झालेला आहे त्याचाही आता काही ठेवीदार असे असतात किंवा काही समाजामध्ये लोकही असतात की त्याचा विपर्यास करण्याचाही प्रयत्न झाला. विपर्यास नाही, ते दिसत होतं. पाऊस आला, त्याच्यानंतर तुमची मीटिंग पॉज झाली आणि त्याच्यानंतर परत मीटिंग झाली. जो व्हिडिओ 58 मिनिटाच्या आसपासचा काहीतरी आहे. बरं, मला एक सांगा, हे कुटे साहेब जे म्हणले होते SP साहेबाकडं सगळे कागदपत्र देतो, ते दिलेत का त्यांनी आतापर्यंत? कुटे साहेबांनी आत्ता जी आमची 17 तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमचं काम आता कुठपर्यंत प्रोसेसमध्ये आहे ते डॉक्युमेंट आम्ही त्यांना आग्रह केला होता की ते तुम्ही पब्लिश करा, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पब्लिश करता येत नाहीत. तर मग आम्ही म्हटलो की हे कलेक्टर किंवा SP साहेबांना तुम्ही डॉक्युमेंट द्या. तर त्यांनी ते डॉक्युमेंट परवा दिवशी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडं दिलेले आहेत आणि काल आम्ही SP साहेबांची भेट घेण्यासाठी गेलो असता कालही त्यांचे 2 व्यक्ती त्या ठिकाणी आले. दाभाडे नावाचा एक व्यक्ती आला होता, त्यांनी देखील 2 फाईल्स SP साहेबांकडे दिल्या आणि SP साहेब त्याचं स्वतः ॲडिशनल SP पाणकर साहेबांना बोलून घेऊन त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन पोलिसांमार्फत सुरू आहे. त्याची शहानिशा झाल्यानंतर आम्हाला ते बोलवणार आहेत आणि आम्हालाही त्यांनी असं सांगितलं आहे की तुमच्याकडे कुणी जर एक्सपर्ट असेल तर तुम्ही तो एक्सपर्ट व्यक्ती घेऊन SP ऑफिसमध्ये या, म्हणजे आपण दोघंही मिळून ते डॉक्युमेंट क्रॉस व्हेरिफिकेशन करू आणि मग नंतर आम्ही जनतेसमोर जाणार आहे. अच्छा, हे डॉक्युमेंट देण्याच्या मागचं कारण आत्ता जे कोर्टात काही ग्राहक मूव्ह झाले किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले त्याचा तर एक भाग नाही आहे. आता ठेवीदार म्हटल्यानंतर ठेवीदाराचा ज्याचा त्याचा तो स्वतंत्र विचार आहे, स्वतंत्र तो ठेवीदार असल्यामुळे त्याचे पैसे त्या बँकेमध्ये आहेत, म्हणून त्यानं केस करणं हा त्याचा विचार आहे. केस करायची आहे तो कोर्टामध्ये गेला, ज्याला वेट अँड वॉच करायचा आहे तो आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये. मला तेच विचारायचं, जे लोक कोर्टात गेले ना त्या कोर्टात गेलेल्या लोकांसाठी की बाबा आमच्याकडे पुरावे आहेत हे दाखवण्यासाठी तर कुठे SP-कडे डॉक्युमेंट देत नाहीत ना? नाही, असं काहीच नाही. त्यांनी याच्या अगोदरही 2 वेळेस ज्यावेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस आमच्यासमोरही काही डॉक्युमेंट ठेवले होते आणि लोकांनी केसेस ज्या केल्या त्या आत्ता केसेस केलेल्या त्या आणि डॉक्युमेंट हे त्याच्या अगोदरही त्यांनी SP साहेबांकडे पाठवले होते. म्हणजे आता हे गुन्हे दाखल झाले कोर्टातून गुन्हे दाखल झाले म्हणजे कोर्टाने 156(3) अंतर्गत गुन्हे दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला ऑर्डर केली. तर जोपर्यंत कोर्ट समाधानी होत नाही, याच्यात काहीतरी फ्रॉड झाला आहे, तोपर्यंत देऊ शकत नाही. हे सगळं असताना ज्यावेळेस ग्राहक कोर्टात गेले त्यावेळेस मग कुठेनी स्वतःची बाजू कोर्टात मांडलीच नाही का? आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते अतिशय नाहीत ना. तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते ह्याचं समर्पक उत्तर तुम्हाला देऊ शकतील. कारण आता ह्या तुमचा नक्कीच प्रश्न ज्यावेळेस त्यांच्याबरोबर माझी मीटिंग होईल त्यावेळेस हा प्रश्न मी तुमच्या वतीने मी त्यांना विचारू शकतो. कारण तुम्ही सांगा ना, आता परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी ते जे फेसबुकवर आले त्यांनी सांगितलं मेन इव्हेंट आणि मी ते सगळं शोधून काढलं, शर्मा कोण आहे काय सगळं काढलं. ते नेमकं दिव्यांग दास शर्मा असं, तर नेमकं काय करतात ते, कुठं कसं काय करतात, हे जर तुमचं कोर्टात गेलं, कोर्ट तर सुमोटो करत नाही. समजा मी तुमच्या विरुद्ध जर कोर्टात गेलो तर कोर्ट काय करणार, तुम्हाला पण सांगणार तुमचं म्हणणं मांडा. मग हे दिव्यांग दास शर्मा, फॉरेनचे फंड, आमचं सगळं झालं, हे सगळं मग कुटे साहेबांनी कोर्टात मांडलं का नाही, किंवा मांडलं असेल तर मग कोर्टाने त्याला वेळ पण दिला असता. आता हा न्यायालयीन भाग आहे, याच्याबद्दल आता ग्राहकांनी कुटेंच्या विरोधात तक्रार केलेली आहे, म्हणजे हे उत्तर कुटेंनी समोर येऊन देणं खूप चांगलं आहे. बरं, अजून एक मला विचारायचा आहे प्रश्न, हे जे फंड येणार आहेत
फंड येणार आहेत, 2000 कोटी येणार आहेत, इतके ॲसेट आहेत, तितके ॲसेट आहेत, 2500 पानाचं काहीतरी आम्ही तयार केलं आहे. हे सगळं मग ते मार्च असो, फेब्रुवारी असो, या सगळ्या व्हिडिओचा जर विचार केला आपण, कारण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा मोकाच नाही आला तर व्हिडिओ, तर हे सगळं असताना ते फंड नेमकं ज्ञानराधासाठी येणार आहेत का कुठे ग्रुपसाठी येणार? हा ग्राहकांसाठी लोकप्रश्नाच्या माध्यमातून खूप चांगला विषय यांनी मांडलेला आहे. फंड्स जे येत आहेत ते कुठे ग्रुपला येत आहेत. फंड्स जे येणार आहेत ते कुठे ग्रुपला येणार आहेत आणि कुठे ग्रुपमध्ये ज्ञानराधाचं अकाउंट, कुठे ग्रुपचं अकाउंट ज्ञानराधामध्ये आहे आणि ज्ञानराधाचं अकाउंट हे ICICIमध्ये आहे. त्याच्यामुळं ते ज्ञानराधाच्या अकाउंटवरती येणार आहेत हे 100% त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांना जे 2000 कोटी येणार आहेत हे कुठे ग्रुपला येणार आहेत, परंतु आता ते ज्ञानराधाला कसे वितरित करायचे हा त्यांनी काहीतरी प्लॅन ठरवलेला असेल, त्याच्यानुसारच ते ठेवीदारांपर्यंत पोहोचतील. मध्ये एकदा ते म्हणले होते की आमची सगळी प्रोसेस झाली, आम्हाला फंड येणार होते, त्याच्यानंतर आम्हाला अचानक कळलं की MSMEमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं आणि आम्हाला ते करण्यासाठी वेळ लागला. बरोबर आहे. MSMEचं रजिस्ट्रेशन हे अवघ्या 3 तासामध्येच होतं. ऑनलाईन होतं की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आहे, उद्यम आधार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु काही तांत्रिक अडचणीचा जर त्यांचा काही भाग असेल, मधल्या काळामध्ये कुठे ग्रुपवरती ज्या इन्कम टॅक्सच्या धाडी झाल्या, त्याची जर त्याला काही टेक्निकल इश्यू असतील तर ते त्यांनाच माहिती आहे. सचिनराव, कुठे ग्रुपवर काय झालं याच्याशी सामान्य ग्राहकाचं काहीच देणं घेणं नाही आहे. सामान्य ग्राहक हा ज्ञानराधाला बघतो. आता नेमके पैसे ज्ञानराधाचे का कुठे ग्रुपचे? मग MSME हे सगळे कारण पुढे देऊन नेमकं काय होणार होतं? MSMEचं जे कारण दिलं त्यांनी, त्यांचा फंड्स हा येणार आहे कुठे ग्रुपवरती, म्हणून ते कस्टमरला सांगत असताना सांगतायत की आपल्याला इथं जर अडचण आली तर खाली अडचण येते. अच्छा, म्हणजे कुठे ग्रुपला अडचण आली तर ज्ञानराधाला अडचण येते, हे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न असावा. अच्छा, मग आता हे झालं. आता ह्यांचे जे 200 करोडचे फंड जे काही चालू आहे सध्या सकाळपासून आज पहाटापासून, आता हे फंड लोकाला दिले जाणार आहेत का त्यांनी घेतलेले जे कर्ज आहे ते फेडलं जाणार आहे? आता याच्यामध्ये सकाळपासून जे सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होत आहेत, काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत की माझ्या अकाउंटला एवढे पैसे आलेत, माझ्या पप्पांच्या अकाउंटला एवढे पैसे आलेत. तर आता यांना कुठेंकडून किती येणं आहे आणि यांना शिल्लक किती देणं आहे, आता हे येणाऱ्या दिवसामध्ये स्पष्ट होईल. अच्छा, मला एक सांगा, 21 तारखेला फंड येणार होते, 21 तारखेला वाटप पण चालू होणार होतं. अचानक माजलगावचे केस झाले, विरोधाभास बघा, अचानक माजलगावची केस झाली आणि त्या केसमुळं काही लिगल कंप्लायन्सेस, हा शब्द पाठ करावं लागले, ते शब्द लिगल कंप्लायन्सेस झाल्यामुळं तुमचे माजलगावच्या त्या ह्याच्यामुळं आमचे फंड आम्ही रिलीज करू शकत नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच व्हिडिओमध्ये म्हणायचं आमच्याकडं इतकी मोठी लिगल टीम आहे, त्यांनी रात्रंदिवस जागून काम केलं आणि एका दिवसात लिगल कंप्लायन्सेस काढून टाकला. आता हा लिगल कंप्लायन्सेस झाला ज्ञानराधाच्या विरोधात, तुमचे फंड येणार कुठे ग्रुपच्या, नेमकं कसं? त्या दिवशी हा लोकप्रश्नाच्या माध्यमातून त्या दिवशी जो प्रकार घडला, 20 तारखेला 21 तारखेला फंड्स ते वाटप करणार होते आणि योगायोगानं SP साहेबांची भेट घेण्यासाठी बँकेमध्ये जर उद्याच्याला काही गोंधळ होणार असेल तर आम्ही काही सूचना देण्यासाठी SP साहेबांकडे गेलो असता SP साहेबाला आम्ही विचारलं की ह्यांचं उद्याचं नियोजन काय आहे. तर SP साहेबांनी त्यांना आमच्यासमोर फोन केला आणि फोनवरती मग त्यांनी सांगितलं की असा प्रॉब्लेम झाला आहे की माजलगावला गुन्हा दाखल झाला आहे आणि टेक्निकल तो ऑनलाईन दिसतोय. हे स्पीकरवरती फोन असल्यामुळं आम्ही ऐकलं आणि मी देखील बाहेर येऊन तेच सांगितलं. परंतु त्याच्यानंतर आम्ही अभ्यास केला असता तर त्या केसचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नव्हता. तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप चांगला आहे की फंड साधं कुठे ग्रुपला येणार होता आणि पैसे हे ज्ञानराधाला येणार होते. परंतु परत मी एकदा सांगतोय, पैसे हे कुठे ग्रुपलाच येणार आहे आणि कुठे ग्रुपचं अकाउंट ज्ञानराधामध्ये आहे. अच्छा, आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस RBIचं नाव पुढं करता, ठीक आहे, त्याच्यातलं मला कमी नॉलेज असेल, मला माहितीच नसेल, हे जरी मान्य केलं, RBIचं नाव पुढं करताय तुम्ही, RBIचं ॲक्नॉलेज, RBIचं काय, RBIचं हे, RBIचं ते, आणि तुम्ही काय आहेत माहिती आहे, ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, जी की मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 2002च्या ॲक्टनुसार तुम्हाला परवानगी आहे. तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर त्याला ₹1 फीस न लागता तुमची मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह
सोसायटी तयार होते. 100 रुपये तर हां, आणि दुसरी एक गोष्ट आहे, तुम्ही जर 2021चं RBIचं पत्र जर बघितलं, तुमच्यापेक्षा मीच जास्त बोलतोय त्याच्याबद्दल नाही. माफी. 2021चं RBIचं जर पत्र बघितलं तर त्या पत्रामध्ये RBIने लोकसभेमधलं पत्र येते, माझ्याकडे आहे त्याची कॉपी. त्याच्यात लिहिलं आहे की जे कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत मल्टी स्टेट किंवा कोणत्या, यांनी स्वतःच्या नावासमोर बँक लावायचं नाही, बोलताना पण बँक म्हणायचं नाही. आता मला कुठे बरोबर परभणीकडे पण यायचे, परभणी तर स्वतःच्या व्हिडिओमध्ये माझी बँक म्हणतो ना. हो, राईट. तुम्ही खूप चांगला म्हणजे विषय मांडलेला आहे की ग्राहकांनाही हे कळलं पाहिजे की मल्टीस्टेट ही क्रेडिट सोसायटी आहे, ती बँक नाही आहे. आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे दिल्लीच्या अंतर्गत येतं. या मल्टीस्टेट जे खातं जे आहे सहकार खातं, याचे मिनिस्टर देशाचे आपले गृहमंत्री अमितभाई शहा आहेत. आणि याच्यावरती जसं तुम्ही अभ्यास केला तसा मीही गेल्या 4 महिन्यापासून अभ्यास करतो. याला कोणीही मायबाप नाही आहे. जसं की एखादी पतसंस्था असती, पतसंस्था DDR अंतर्गत चालते, म्हणजे सहकार खाते अंतर्गत चालते. मल्टीस्टेट सहकार खात्यामध्ये येते, परंतु त्याला कुठलाही ॲक्ट नाही आहे, ग्राहकाचं कुठलं संरक्षण नाही आहे. मुळामध्ये बँक उभी करत असताना सुरुवातीला विचार हा ग्राहकाचा केला जातो बँकेमध्ये, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, नॅशनल बँकेमध्ये. परंतु मल्टीस्टेट हे असं दुकान आहे की ते कुणीही उघडू शकतं आणि त्याला मायबाप नाही आहे. सचिन रावला हा विषय ज्ञानराताचं बोलल्यानंतर सचिन रावने फार स्पष्ट त्यांची भूमिका मांडली. तर मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन, बीड.